हा मावशी, काय नाव तुमचं? मगर. बर, विधानसभेची लढत आहे आज. मतदानाचा अधिकार गाजवणार आहेत लोक. तुम्ही गाजवला का? नाही, जायचंय. बर, तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही ज्यांना मतदान करता त्याच्या तुमच्या अपेक्षा आहेत काय? ते काम करतील का नाही करतील हा विचार करून तुम्ही मतदान करणार असाल ना? हो, कामाची तर अपेक्षा असतीच ना. आता मंदिरं पाहिजे, गावामध्ये रोड पाहिजे, रस्ते, नाल्या पाहिजे. ज्याला कोणला निराधार लोकांना ज्याला पगार नाही, जे रस्त्यावर फिरणारे लोक आहेत त्यांना पगार पाहिजे. बरोबर. आणि विशेष मेन म्हणजे आमचं राशन कार्ड बंद नाही व्हायला पाहिजे. आणि ज्याला राशन कार्ड नाही त्याला भेटायला पाहिजे. आता जी लढत होणार आहे तुमच्या ताला, तुम्हाला काय वाटतं कोण बाजी मारल? आता मला तर असं बाजी मारण्यासारखं असं काही दिसत नाही. आता जे चिन्ह चालू आहे बरं का, आता हे जे चिन्ह चालू आहे, कोणी म्हणतं इकडं, कोणी म्हणतं तिकडं. कोणाच्या मनातलं काय आपण सांगू शकत नाही बरं का. पण मला असं वाटतं जे बी सरकार येईल त्या सरकारनं गावागावाचा विकास करायला पाहिजे. ज्याला कोणाला पगारी नाही त्यांना पगारी द्यायला पाहिजे. आणि जे आमचे जे 2 रुपये किलोचे राशन कार्ड गोरगरीब लोकांचे हे बंद नाही व्हायला पाहिजे. यांचं म्हणणं असं आहे जे पण सरकार येईल त्यांनी फक्त विकासाच्या बाजूने विचार करायला हवा असं म्हणणं आहे. बरोबर आहे का? पैशाची आपल्याला अपेक्षा नाही. पण मला असं वाटतंय की जे बी सरकार येईल त्या सरकारनं विकास करायला पाहिजे, गोरगरिबाचा विचार करायला पाहिजे. आणि एवढी लढत होणार आहे मोठी तुमच्या तालुक्याची, असं मानलं जातं की खूप आत्तीची लढत होणार आहे. आता तर तुम्हाला काय वाटतं कोण बाजू? असं वाटतं आता ही जी लढाई चालू आहे मी जे माझ्या मतानं बोलू शकते. आता आपल्याला कळण बघा, ज्या दिवशी निकाल होईल त्या दिवशी आपल्याला कळण. ज्यानं कोणी चांगले काम केले, ज्या लोकांच्या मनामध्ये वरपुडकर साहेब मागील आमदार होते, 5 वर्ष आमदार होते, त्यांची कामं कशी होती? कामं केलीत काय? कामं केले ना त्यांना. कामं केले नाही असं म्हणू शकत नाही. कामं केले त्यांना. असं की परत निवडून गेले कधी? तर आता ते आता मी तुम्हाला सांगते ना, आता माझी तर अपेक्षा आहे ते निवडून येतील. पण आता हा लोकशाही मतदान आहे, कोणाच्या मनामध्ये काय अपेक्षा आहे काय नाही हे काय मी सांगू शकत नाही. बरं, यामध्ये मोहनभाऊ फड यांचे वडील सुद्धा रिंगणात उतरले आहेत. 14 साली निवडून आले होते त्यावेळेस त्यांनी बराच विकास केलाय असं ऐकण्यात आहे. खरं आहे का? खरंय. माझं पण ऑपरेशन झालं ना. माझं पाठीचं ऑपरेशन झालेलं आहे. मी पण 1 महिन्याच्या मरणातून वाचलेली आहे. माझ्यासोबत काही मुलं नव्हते, बाळ नव्हते, कोणी नव्हतं. आणि माझं पण ऑपरेशन झालेलं आहे. असे किती लोकांचे ऑपरेशन केलं आतापर्यंत? बरेच लोक आहेत. मी ज्यावेळेस गेले होते मुंबईला त्यावेळेस 80 लोक होते. असं ऐकण्यात ज्यांचं काही दवाखान्याचं काही काम असेल त्यांच्याने 1ही रुपया घेतला जात नाहीये, ते सर्व खर्च मोहनभाऊ फड करतात. खरं आहे का? खरंय. आमचा त्याने 1 रुपया न घेता आमचं खाणं पिणं, आमची चहा पाणी आम्हाला नेलं आणलं, घरी आणून सुखरूप नेलं आणि सुखरूप आणून सोडलं. हे मोहन भाऊने नक्की केलं, हे मला माहिती आहे. आणि माझं पण ऑपरेशन खरंच झालं. बरं. मग मोहन भाऊ लढाईमध्ये ते पण सामील आहेत. तुम्हाला काय वाटतंय जिंकतील का? मारतील बाजी? बाजी मारायला बाजी मारतील. आता ही लोकशाही आहे, लोकशाहीने जर विचार केला तर बाजी मारू बी शकतील असं आपण सांगू शकत नाही, पण मारतील. बरं, असं मला वाटतंय की हे लोकांना वाचवलेलं आहे. लोकांच्या मनात भावना अशा असतात. बरं, लाडकी बहीण योजनेबद्दल तुमचं काय मत आहे? लाडकी बहीण योजना आपण केलेली नाही केलेली नाही, अजिबात केली नाही. तुमचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे लाडक्या बहीण योजनेकडे? मला नाही आवडत लाडकी बहीण. कशी आवडेल? आता लाडक्या बहिणीला तुम्ही 1,500 रुपये महिना दिला हे मी मान्य करते. 1 महिना दिला हे काय ह्यांच्या घरचा दिला नाही. लगेच तेलाची कॅन वाढवली, लगेच सगळं सामान वाढवलं, हे मला आवडत नाही. तुमचं थोडक्यात असं म्हणणं आहे की त्यांनी लाडकी बहीण दिली खरी, महागाई वाढवली. हो, बरोबर आहे का? बरोबर. वसुली करून घेतली हे मला आवडत नाही, अजिबात आवडलेलं नाही बी आणि मी केलं बी नाही. बरं, लाडकी बहीण योजना चालू राहील का नाही? मला असं वाटत नाही चालू ठेवतील म्हणून. नाही, मरणाची महागाई झालेली आहे सर. मागे बरं, शेतीच्या मालाला हमी भाव आहेत का? कुठं भाव आहे? 10 रुपये किलो येतायला आणि 600 रुपये क्विंटल घालायला. लोक असं म्हणतात ज्यावेळेस महाविकास आघाडीत सरकार होतं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस शेतीच्या मालाला हमी भाव खूप होते. बरोबर आहे का? बरोबर होते. महागाई त्यांनी शेतकऱ्याचं कर्ज सुद्धा माफ केलंय. हो, माफ केलं कर्ज आणि करते मी, हे मला गॅरंटी. विकास आघाडीचा सरकार असो किंवा इतर असो, हे आपल्याला काहीच घेणं त्यांना मस्त व्यवस्थित भावा राहू द्यावा, लोकांना कामगिरी राहू द्यावा. व्यवसाय हॉटेल जायचं काहीच पाऊल उचललं नाही.
मराठा आरक्षण हा एक मुद्दा तुम्ही घेतला, बरोबर. बरं ठीक आहे, काय तुम्हाला काय वाटतं भाजी कोण मराठा मराठा आरक्षणाबद्दल काय मत आहे ते सुद्धा मांडा. आम्हाला मराठा आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारच मराठा आरक्षण द्यायची शक्यता आता नाकारता येत नाही. कारण महाविकास आघाडी महायुतीने आतापर्यंत आरक्षण दिलेलं नाही. तर महाविकास त्यांच्या हातात होते की 5 वर्षापूर्वी त्याला काही केलेलं नाही. आतापर्यंत खूप मोठे झाले संघर्ष चालू आहे. त्यांच्यावर सरकारनं कुठल्याही प्रकारची भूमिका घेतलेली नाही. आता निश्चित आम्हाला असं वाटतं की येणारं सरकार महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्हाला आरक्षण भेटण्याचे जास्त आहे. ओके, म्हणजे जर समजा महाविकास आघाडी जर विजय झाला, त्यांचं सरकार जर स्थापन झालं तर तुम्हाला असं तरी मार्ग निघेल, बरोबर. 100% बरोबर आहे का? बरोबर एकदम. बर, तुमचं काय मत आहे बरं, कोण इथं भाजी कोण आहे तुमच्या तालुक्यात, इथलं तुमच्या विधानसभेमध्ये कोण बाजी मारत? आम्हाला आमचे पाटील जरांगे पाटील म्हणते. म्हणजे इथला सर्व जो मराठा समाज आहे एकंदरीत तो सर्व जरांगे पाटलाच्या आदेशावर चालणार आहे, हे निश्चित आहे का? एकदम 100%. बरं, सार्थक मतदानात हक्क गाजवला का? नाही, फर्स्ट टाइम मतदान आहे माझं यावर्षी. पहिली वेळ मतदान आहे, म्हणजे लोकशाहीचा आज महोत्सव आहे, त्यामध्ये तुझी पहिली वेळ आहे मतदान करण्याची, मतदानाचा हक्क गाजवण्याची, बरोबर आहे. बरं, तुला काय वाटतं इथं अटीतटीची लढत होणार आहे? इथं खूप स्ट्रॉंग नेतृत्व उभे आहेत, जसं की बाबाजी इंदुरे साहेब असतील, वरपुडकर साहेब असतील, मोहन भाऊ फड यांचे वडील माधवराव फडफे असतील, किंवा मग राष्ट्रपती सईद खान असतील. तुम्हाला काय वाटतं कोण बाजी मारत? मला तर वाटतं माझं मत पहिलं तर विकासाला असेल, आणि त्यात जो विकास चांगल्या प्रकारे करू शकेल आपल्या भारताच्या विकास. म्हणजे थोडक्यात म्हणणं असं आहे तुमचं की विकासाला जो उमेदवार महत्व देईल त्याला तुम्ही निवडून आणता. तर याबद्दल तुमचा काय दृष्टिकोन आहे, कोण करत असं काम? मला आता वाटत आहे इथं विकासाला कोण महत्व देईल? विटेकर साहेब, विटेकर दादा विकासाला महत्व देतील असं तुम्हाला वाटतं? बरोबर. बरं, आणि इथं जरी असेल तरी आपल्या वेगवेगळ्या योजना आहेत शिंदे सरकारच्या, त्याही योजना खूपच चांगल्या आहेत. महिलांसाठी जसं आपण लाडकी बहीण योजना आणली, तुम्ही अन्नपूर्णा योजना आणली, त्या बऱ्याच योजना खूप फायदेशीर ठरलेल्या आहेत. आता गरीब महिला आहेत ज्या, त्या सशक्तीकरणाने आपल्या या पैशातून स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहेत. यांच्या बोलण्यातून असं दिसतंय यांची मतदानाची पहिली वेळ आहे, यांनी पूर्ण विचार करून त्यांनी ग्राह्य धरलं की मतदान कोणाला करायचंय, पूर्ण विकासाला महत्व द्यायचंय का फक्त उमेदवाराला महत्व द्यायचंय, या सर्व गोष्टींचा त्यांनी अभ्यास करून येऊन त्यांचा मतदानाचा हक्क गाजवणार आहे, हे निश्चित आहे. खरं आहे का? हा, नक्कीच. मी याबद्दल खूप विचार केलेला आहे. तसंच कोण 5 वर्ष आमदार होते सुरेशरावजी वरपुडे साहेब, त्यांचे काम कसे होते? त्यांचं कामही योग्य होतं, बट 2 पर्याय सांगतो. महायुती, महाविकास आघाडी का इतर अन्य कोणी? महायुतीला तुम्ही निश्चितच महायुती येणार आणणार. तर नमस्कार मित्र, नाव काय तुझं? अर्जुन आदाबे. बरं, जसं पाहिलं जात आहे तसं इथं दुपारपर्यंत इथं काहीही गर्दी नव्हती, मतदानाचा टक्केवारी खूप कमी झाली होती. आता एवढी अचानक गर्दी का? आता काय त्याचं माहितीये का, हे जे बूथ आहे सगळं सर्वसामान्य बूथ आहे. सर्वसामान्य बूथ आहे, हा बरोबर. जे लोक आहेत ते रोज मजुरी करतात, रोज मजुरी करणारे लोक आहेत. हा, बरोबर. इथे यायला वेळ झाला, लोक इथे जास्त. म्हणजे यांचं काय वाटतं कोण बाजी मारली? त्याचं तर काय सांगता येत नाही. आपल्याकडे आता समजा 3-4 असे तर सांगता आला असतं, लढत तर अटीतटीच होणार ही मान्य आहे, पण तुम्हाला काय वाटतं कोण बाजी मारत? तसं काही सांगता येणार नाही. बरोबर. बरं, आता तसं पाहिलं जातं की ते दुपारपर्यंत वेळ होता, त्या वेळेमध्ये एवढ्या मतदानाची टक्केवारी वाढली नव्हती, गर्दी का झाली? ते मजुरी करायला काम गेलते आले वावरातून, इतका गर्दी. म्हणजे याचं म्हणणं असं आहे की शेतीतून काम करणारे लोक आहेत भरपूर सारे, ते कामातून परत आले तर परत येऊन मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले तर. इथं पाहिलं जात आहे की इथं आता अचानक गर्दी झाली एवढी, कारण या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 1 मानवत शहरामध्ये या परिसरातील लोक गोरगरीब लोक आहेत, आणि ते लोक आपल्या शेतामध्ये काम करणारे, कापूस वेचणी आहे, बाकीचे सोयाबीन आहे, या गोष्टी काही हमाल वर्ग आहे जे की मोंढ्यामध्ये काम करत असतो, आणि त्यांना 5च्या नंतर सुट्टी मिळत असते, आणि महिला वर्ग शेतीत काम करत असल्यामुळे कापूस वेचणीला गेल्यामुळे त्या महिला पण आता ताबडतोब मतदानाला येत आहेत, आणि काम करतो त्यांचं शेतातली काम असतील किंवा मोंढ्यातली काम असतील, मोलमजुरीची काम असतील, ते सर्व कामाची सध्या निपटून त्यांनी इथं येण्याचा प्रयत्न केलाय मताचा अधिकार गाजवण्यासाठी. तर तुम्हाला काय कोण बाजी मारली? सांगता तर काहीच येणार नाही. चौरंगी लढत असल्यामुळे 2 विद्यमान आमदार सध्या आहेत, त्यानंतर 2 माजी आमदार आहेत, आणि अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी सुद्धा खूप कामं केलेली आहेत जनतेचे, त्यामुळे सर्वच. तुम्हाला काय वाटतं कोण बाजी मारत?
सांगता येणार नाही, कारण चौरंगी लढत असल्यामुळे सर्व मतदार सध्या आपापल्या मताने मत टाकत आहे आणि ते स्वतः गोंधळात आहेत की नेमकं काय होईल या मतदार. लोकशाहीचा विजय होईल का? 100% लोकशाहीचा विजय होईल. आज बोलतात ना, काय नाव तुमचं? शेख इस्माईल. काय करता? मी दुकान चालवतो. दुकान चालवता, बरं. इथं पहिलं काहीच गर्दी नव्हती, आता अचानक एवढी गर्दी का? काही लोक रानामध्ये गेले होते, काही लोक गावातून आले, कोणी इकडून आलं, कोणी जेता मतदान लांब लांब आहे गेलेले, कोणी शाळेकडे गेलेले, कोणी. बरं, तसं पाहिलं तर निवडणूक आयोगाचा वेळ असा 6चा आहे. तुम्हाला वाटतं का पूर्ण लोकांनी मतदान होतील? नाही तर घंटा 2 घंटे वाढून घ्यावा लागेल. तरी तसं पाहिलं जाते की ती लढत आहे ती एकदम अटीतटीची लढत मानली जाते. तुम्हाला काय वाटतं, कोण बाजी मारल? भाजी तर आता ते आपल्या हातामध्ये नाही सध्या बोललो तुम्हाला. मागील 5 वर्ष आमदार होते सुरेशरावजी वरपुडकर साहेब, त्यांचे काम कसे होते? बरे छान होते, चांगले काम होते. चांगले काम होते. बरं, परत निवडून येईल का? हा बिलकुल निवडून येईल. धन्यवाद.